आपल्या वावरामध्ये मल्चिंग पेपर आतरायचं काम चालू होतं. 4-5 साऱ्यांना मल्चिंग पेपर आतरून पोरं बसले बाजूला. त्यांना मी म्हणलं, अरे पोरांनो थकले का काय? राम राम मंडळी, आपल्या या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर भावांनो, झाली अशी गडबड, पोरांना मी म्हणलो सकाळी थोडं लवकर या. ते ना आले उन्हा तानामध्ये. मी वावरामध्ये आल्यावर पोरं काय दम काढीत का? आले लगेच माझ्या पाठीमाग. पोरं मला म्हणत्या, बाबांनी हा मल्चिंग पेपर लय मोठा आणला. मी म्हणलं, पोरं आपल्याला ना लय डोकं लावतील. मी आपले या जायचे कपडे काढले, कामाचे कपडे घातले. मला मिरच्याच्या वावरातला ड्रिप काढायचं होतं. पोरांनी अशी शाळा केली, मिरच्याचं वावर सोडलं आणि त्याच्या खालच्या वावरात गेले. पोरांनी डायरेक्ट ड्रिपच्या मशीनचा गाडा केला. मी पोरांना म्हणलो, आता पटापट नळ्या गुंडाळा. आमच्या पोरायचा नादच खुळा. जेव्हा पोरांनी नळ्या गुंडाळायला सुरुवात केली, दर का गुंडाळ गंमत केली त्यांनी. एक नळीचा बंडल झाल्यावर मस्तपैकी बंडल बांधायचे. मी त्यांना म्हणलो, आता चला वरच्या वावरात. पोरं मला म्हणते, पप्पा तिकडे लय ऊन होतं, इथं सावलीमुळे लय भारी काम झालं. पोरांनी ते इकडे करच केलं. इतक्यात नळी गुंडाळायची लगेच बांधायचे. पोरांनी नळ्या गुंडाळून त्याचे बंडल बनवून सुतळ्याने बांधले. एवढे बंडल काय ट्रॅक्टर वगैरे नेता येणार नाही. मी तेवढे बंडल उचलून आपल्या पत्र्याच्या शेड मध्ये टाकले. तवर पोरांनी आपलं जुगाड गोळा करून ठेवलं. आमच्या पप्पाचं गावाला पाणी भरायचं काम चालू होतं. आयला आता हे बांबू आणि ड्रिपच्या नळ्या आहे ना, ट्रॉली घेऊन येऊन सगळं घेऊन जाऊ. मी पोराला म्हणलो, ट्रॅक्टर काढा जाऊ द्या घरी. पोरांनी ट्रॅक्टर एवढा सनाट्यावर आणला. आम्ही घरी पोहोचल्यावरती लगेच आमच्या मागे आले. मित्रांनो, व्हिडिओ कसा काय वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. लाईक करायला कंजूशी करू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.